शिर्डीमध्ये दर्शन रांगेतील भक्तांना आता प्रसादालयामध्ये जेवणासाठी भोजन प्रसादाचे कूपन मिळणार आहेत। दर्शन रांग साई भक्त निवासामध्ये हे कूपन मिळणार आहेत। यापूर्वी जेवणासाठी साई भक्तांना प्रसादालयामध्ये थेट प्रवेश होता, मात्र महिनाभरापूर्वी माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी प्रसादालयातल्या भोजनावर शुल्क लावण्याची मागणी केलेली होती आणि त्यानंतर मंदिर प्रशासनाने कूपनाची व्यवस्था सुरू केली आहे। साईबाबा संस्थानकडून सकाळच्या काकड आरतीनंतर या निर्णयाची अंमलबजावणी आता सुरू करण्यात आली आहे आणि या कूपन शिवाय प्रसादालयामध्ये आता जेवणासाठी प्रवेश मिळणार नाहीये। घेतल्यानंतर उदी आणि प्रसाद वाटप होतो त्याच ठिकाणी जे आपण भोजनाचं तिकीट सुद्धा जे आहे ते याच ठिकाणी दिलेलं आहे आणि ते मोफत आहे। आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे सध्या आपल्याबरोबर थेट शिर्डीमधून जोडले गेलेले आहेत। कुणाल, अत्यंत महत्त्वाची खरं तर ही बातमी आहे। प्रसादालयामध्ये पूर्वी थेट जायला मिळत होतं, मात्र आता कूपन दिलं जाणार आहे, त्या कूपनाशिवाय जेवणासाठी प्रवेश मिळणार नाहीये। कितपत यामुळे आता शिस्त येणार आहे आणि या निर्णयामागचं नेमकं कारण काय आहे? खरं तर हा साई संस्थांना जो निर्णय घेतला आहे हा साई भक्तांच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय मानला जातो आहे। साई भक्तांना जे भोजन आहे ते मोफत मिळणारच आहे, मात्र त्यासाठी जी नियमावली आहे ती देखील साई संस्थांकडून करण्यात आली आहे। दर्शन झाल्यानंतर साई भक्तांना उदी प्रसाद बरोबरच भोजनाचं टोकन देखील मिळणार आहे आणि त्याचबरोबर साई संस्थांचं जे भोजनालय आहे त्या ठिकाणी देखील टोकन काही ठिकाणी उपलब्ध असणार आहे। भक्तनिवास असेल किंवा महाविद्यालय असेल त्या ठिकाणी देखील हे टोकन उपलब्ध असणार आहे। रुग्णालयांच्या नातेवाईकांना देखील या ठिकाणी टोकन मिळणार आहे आणि त्याचबरोबर जे भक्त इमर्जन्सी असतील किंवा त्या भक्तांची चौकशी करून त्यांना देखील प्रसादालयाच्या बाजूला टोकनची व्यवस्था देखील करण्यात आली आहे। जे मद्यपी असतात, ज्यांच्याकडनं साई भक्तांना त्रास दिला जातो, त्यांच्याकडनं जी काही मारहाण देखील काही साई भक्तांना केली जाते, काही भिकारी असतात त्यांच्याकडनं देखील त्रास दिला जातो, त्या दृष्टीने साई भक्तांची काळजी करणारा हा निर्णय आणि साई संस्थान प्रशासनाच्या वतीने हा निर्णय घेण्यात आला आहे। मागील काही दिवसापूर्वी सुजय विखेंनी वक्तव्य केलं होतं, जे फुकट जेवण जे आहे ते साई संस्थानने बंद करावं अशी मागणी देखील त्यांनी भाषणातून केली आहे। त्या पार्श्वभूमीवर साई संस्थानने मधला मार्ग शोधत म्हणजे भोजनाचे दर लागू न करता मधला मार्ग शोधला आहे आणि त्या दृष्टीने साई भक्तांना मोफत जेवण दिलंय, मात्र त्या ठिकाणी नियमावली देखील करण्यात आली आहे। टोकन शिवाय साई भोजनालयामध्ये प्रवेश जो आहे तो अनिवार्य असणार आहे। टोकन असल्यावरच साई भक्तांना प्रवेश मिळणार आहे किंवा सर्वसामान्य नागरिकांना प्रवेश दिला जाणार आहे। साई संस्थांच्या निर्णयाचं स्वागत देखील साई संस्थांचं करण्यात येत आहे। साई भक्तांकडून देखील समाधान व्यक्त केलं जात आहे। निश्चितच या निर्णयामुळे एक शिस्तबद्धता सुद्धा येईल आणि खरं तर मोठं संस्थान आहे, देवस्थान आहे आणि देश परदेशातून भाविक येत असतात, त्यांची कुठली गैरसोय होऊ नये यासाठी संस्थांना हा मोठा निर्णय घेतला असं म्हणावं लागेल। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।